नेमकं काय आंदोलन होतं आणि कशा स्वरूपाचं आणि कशासाठी या मोर्चा आपण काढलेला आहे? हे ढोल बजाव आंदोलन होतं. आम्ही 2024 मध्ये लेखी निवेदन दिलं, 2025 मध्ये दिलं, आत्ता 4-5 दिवसापूर्वी सुद्धा लेखी दिलं, तरी सुद्धा अधिकारी या निवेदनाची दखल घ्यायला तयार नाही. आज तुम्ही आमच्याबरोबर चला. गावातले रस्ते अपूर्ण आहेत, वाल खराब आहेत, पाईपलाईन निकृष्ट प्रकारचा आहे. हे सर्व असताना त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं आम्हाला वाटतं. भ्रष्टाचाराचा वास येतो. ही 27.5 कोटीची योजना आहे आणि या योजनेमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्या भ्रष्टाचाराचा वास याच्यामध्ये येतोय. गटारीमध्ये पाईप टाकलेले आहेत आणि म्हणून 3 लेखी निवेदन देऊन कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ जर या गोष्टीची दखल घेत नाही तर कुठेतरी भ्रष्टाचाराचा वास येत आहे, कुठेतरी पाणी मुरत आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, पाईपलाईनची, ही आमची मागणी आहे. आणि जे झाले उखडलेले रस्ते झाले पाहिजेत आणि जे निकृष्ट प्रकारचे रस्ते झालेले आहेत ते नवीन रस्ते करावेत. अशा 4 विविध मागण्यासाठी आमचं हे ढोल बजाव आंदोलन आहे. कुंभकर्णाला जाग आणण्यासाठी म्हणून आम्ही हे ढोल बजाव आंदोलन आहे. 3 वेळेस लेखी दिलं तरी जाग येत नाही, म्हणून आज आम्ही ढोल आणलेला आहे आणि वाजत गाजत त्या उठवायला आम्ही आलो आहेत. आणि उठवायला या ठिकाणी कोणी आलं तर आम्ही त्यांच्याशी बोलू. बघा, 2021 मध्ये मी नगराध्यक्ष असताना या योजनेचं भूमिपूजन झालं होतं. तेव्हा पालकमंत्र्यांनी आणि इस्टिमेटमध्ये असं होतं की ते टेक्निकल डिजिटल पॅनल ते बसणार होतं. जुन्या नगरपालिकेमध्ये जिथं फिल्टर आता आहे ते फक्त पूर्ण धरणगाव शहराला 4 वाल येणार होते, ते पण डिजिटल येणार होते. म्हणजे मॅनपॉवर पाण्याला लागणार नाही, पाणी सोडायला वाल सोडायला माणसं लागणार नाही अशी त्या इस्टिमेटमध्ये होतं. म्हणजे एक बटन दाबलं तर एक प्रभाग पूर्ण असे 4 प्रभाग म्हणजे पूर्ण गाव होईल अशी त्याची टेक्निकल सुविधा होती. व त्यानंतर त्या पाईपच्या प्रेशरने 3ऱ्या मजल्यापर्यंत पाणी येईल अशा सर्व गोष्टी होत्या. या सर्व काही झालेली डायरेक्ट JCBने खोदून ते पाईप टाकलेले, जर हे असे टाकलेले व 3 वर्षाची मुदतनंतर 5 वर्ष होऊन गेले तरी काम झालं नाही. याच्यामुळे 100% भ्रष्टाचार झाल्याशिवाय हे काम असं झालेलं नाही. हे ते टेक्निकल डिजिटल मीटर बसूनच झालं असतं, हे असं निष्क्रिय काम झालंच नसतं. एवढी माझी प्रतिक्रिया आहे.